मित्रांनो नमस्कार. 2025 हे वर्ष संपलेलं आहे. या वर्षामध्ये आम्ही केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा खरंच अभिमान वाटतो. शेतकऱ्यांची प्रगती, ज्ञानवृद्धी आणि गुणवत्तापूर्ण सेवा हेच आमचं या वर्षीचं ध्येय होतं. 2025 हे वर्ष मेहनतीचं, समाधानाचं आणि ठरवलेल्या कामांना पूर्णत्व देणारं ठरलं. पहिलं उन्हाळी टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यक्रम आपण संगमनेर येथे आयोजित केला. महाराष्ट्रातील 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि याचा फायदा त्यांना टोमॅटो उत्पादन पिकवण्यामध्ये नक्कीच झाला. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व रोगमुक्त रोपे मिळावीत हा उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रातील पहिलं भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. ॲग्रीटेक नर्सरी एक्सलन्स प्रोग्रामच्या 2 बॅचेसच्या माध्यमातून या वर्षात 60 पेक्षा जास्त भाजीपाला नर्सरी व्यावसायिकांनी प्रशिक्षण घेतलं आणि गुणवत्तापूर्ण रोपांच्या निर्मितीचा प्रवास त्यांनी सुरू केला. याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्या आता इथून पुढच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याचं रोपं खराब आहेत म्हणून पिकाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन हा प्रोग्राम आपण डिझाईन केला होता. नाशिकमध्ये गेल्या 25 वर्षापासून कृषीथॉन कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं. या प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच लाईव्ह क्रॉप शोचा प्रयोग करण्यात आला. हे लाईव्ह क्रॉप शो पूर्णपणे फ्रूटवाला बागायतदाराच्या टीमने नियोजित केले होते. निसर्गाचा लहरीपणा, बदलतं वातावरण, त्याचे असलेले चॅलेंजेस या परिस्थितीत देखील गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसचा योग्य वापर करून आपण चांगली पिकं आणू शकतो, गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ शकतो आणि नफा देखील कमवू शकतो. हे या माध्यमातून आपण या वर्षी शेतकऱ्यांना दाखवून दिलं. हजारो शेतकऱ्यांना मीटिंगच्या माध्यमातून असेल, शेतावरती जाऊन असेल किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचं काम तर आपली टीम सातत्याने करत आहेच आहे. यावर्षी कृषीतील या कामासाठी कृषीथॉनने कृषीथॉन कृषी विस्तार पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचा खरंच मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या टीमचा आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे असं मी समजतो. पर्यंत तुम्ही केलेल्या सपोर्ट आणि दाखवलेला विश्वास याच्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. येणाऱ्या 2026 मध्ये देखील फ्रूटवाला बागायतदार अशाच पद्धतीने नाविन्यपूर्ण उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी, माती जपण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि सुखाचं जाऊ अशीच मी प्रार्थना करतो.